आता पुढची बातमी आहे 2019ला अजित पवार यांच्या सहमतीनेच पाटील परिवारानं राष्ट्रवादी सोडत भाजपमध्ये प्रवेश केला होता। राष्ट्रवादीचे उमेदवार अर्चना पाटील यांचा मुलगा मल्हार पाटील यांनी हा गौप्यस्फोट केलाय। अजित पवार यांनी आधी आम्हाला भाजपमध्ये पाठवलं आणि त्यानंतर ते स्वतः भाजपसोबत आले असं देखील मल्हार पाटील म्हणाले। त्याचसोबत आमच्या रक्तात राष्ट्रवादी, हृदयात भाजप तर हातात धनुष्यबाण आहे असंही विधान त्यांनी केलं। यावरून 2019 पासूनच राष्ट्रवादी फोडण्याचं षडयंत्र सुरू होतं का, याबाबत अजित पवारांनी स्पष्टीकरण द्यावं असा सवाल खासदार ओमराजे निंबाळकर यांनी उपस्थित केलाय। तुमचं हे जे षडयंत्र आहे राष्ट्रवादी फोडायचं ते 2019 पासून त्या ठिकाणी चालू होतं का? कारण त्यांच्या मल्हार पाटलाच्या बोलण्यात तसं येतंय की त्यांनाच अजित पवारांनी त्यावेळेस भारतीय जनता पार्टीत पाठवलं। अशा पद्धतीची जर बातमी असेल तर मला वाटते मग हे षडयंत्र 2019 पासून चालू होतं का, याचं स्पष्टीकरण सन्माननीय अजितदादा पवारांनी करावं।